नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात भुडगर स्टोरीज. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी भयानक कथा जी ऐकताना तुमच्या अंगावर काटा उभा राहील. ही कथा काल्पनिक नाही, कारण जे घडलं आहे ते आजही त्या ठिकाणी घडतच आहे. तर मित्रांनो, लाईट बंद करा, हेडफोन लावा आणि शेवटपर्यंत ही कथा नक्की ऐका. पुण्याजवळ एक जुनी वाडी होती. रात्री 12 नंतर तिथे कोणीही जात नसे. रोहन एकटाच त्या वाडीत रूम भाड्यानं राहायला आला. मालकानं फक्त एकच गोष्ट सांगितली होती, रात्री 12 नंतर कॉल बेल वाजली तर दार उघडू नकोस. पहिल्या 2 रात्री शांत गेल्या. तिसऱ्या रात्री बरोबर 12 वाजून 3 मिनिटांनी ट्रिंग ट्रिंग कॉल बेल वाजली. रोहननं दुर्लक्ष केलं, पण काही सेकंदांनी दारामागून आवाज आला. रोहन, दार उघड. आवाज ओळखीचा होता, तोच रोहनचाच. घाबरून तो आरशाकडे पाहतो आणि आरशात दिसतं दाराबाहेर उभा असलेला तो स्वतःच. आणि आरशात उभा असलेला रोहन हसत म्हणतो, उशीर झाला, आता तू बाहेर ये. आणि त्या रात्रीपासून त्या वाडीत कॉलबेल 2दा वाजू लागली. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच भयानक, रहस्यमय आणि थरारक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.